आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्याचा थेट विकास कामांवरती परिणाम झाल्याचं वक्तव्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केलंय। तसंच त्यांनी राजकारणातील प्रवेशावरती देखील भाष्य केलंय। तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे, हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन। ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडेल, तुटेल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना। खड्डा पडला का 10 लोक व्हिडिओ काढायला पोहोचतात, पहा खड्डा पडला, मग ट्रॅफिक पण सांभाळ ना बाबा। आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू। तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो। मला कोणाचाही अपमान करायचा नाही, तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेल्या तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही। मेंदूचा डॉक्टर झालो, मला माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी जेव्हा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। आपण आलो इथं राजकारणामध्ये मतं मागायला, आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले। 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उडकून टाकलं। नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला, पण काय जमलं नाही मला बन्यांवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही। जे काम ग्रामपंचायतीच्या शिपाईचं औषधी फवारणी हे जर लोकप्रतिनिधी करायला लागले तर मग सदस्यांनी काही निवडणूक लढवायची। अकोल्यातील राजकारणात शनिवारी रात्री झालेल्या एका भेटीमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अॅडव्होकेट निलेश देशमुख यांनी काँग्रेसचे माजी नेते आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीमध्ये दोघांमध्ये जवळपास 2 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरती नाराज असल्याचं सांगत अभय पाटील यांनी वर्षभरापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला नाही। मात्र आगामी 2 दिवसांमध्ये त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावलेली असून त्यानंतर ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे प्रत्येक जिल्हाध्यक्षांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत। एनडीए सोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज ते आंतरवाली सराटीमध्ये अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक करणार आहेत। आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये 29 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या विविध मागण्यांवरती चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या नियमामध्ये बदल करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये सर्व खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। खासगी वाहनं खंबाळे इथल्या बाह्य वाहनतळावरती थांबवण्यात येणार आहेत, तर खंबाळे इथून भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। कार, टॅक्सी, रिक्षा आणि इतर खासगी वाहनांनी खंबाळे वाहनतळाचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे। पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये 1 ते 1.5 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे, तर तिसऱ्या सोमवारी तब्बल 4 ते 4.5 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे। आणि त्यामुळे नाशिकवरून जाणाऱ्या जव्हार, मोखाड, पालघरकडील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भाविकांची संख्या वाढल्यामुळे दर्शनाची रांग ही लांबपर्यंत गेल्याचं दिसत आहे। श्रावण महिना आणि लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा मोठा ओघ दिसतोय। वाढत्या गर्दीमुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती काही काळ निर्माण झालेली वाहतूक कोंडी ही आता सुरळीत झाली आहे। भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासनाची मोठी कसरत होतीये। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागरिकांनी आरोग्यदायी, सुरक्षित आणि प्रामाणिक अन्नाची निवड करणं गरजेचं आहे।
नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणं हीच खरी अन्न स्वायत्तता असल्याचं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय. अन्नाची गुणवत्ता ही केवळ वैयक्तिक आरोग्यापुरती मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्य आणि देशाच्या विकासावरती होतो. आजपर्यंत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांना नाश्ता म्हणून वडापाव, समोसा असे पदार्थ दिले जात होते. मात्र आता या जंक फूडला निरोप देऊन केळी, संत्री, सफरचंद अशी फळं देण्यात आली. ध्वजारोहणासाठी एफडीएचे सर्व अधिकारी राष्ट्रीय पोशाखामध्ये उपस्थित होते. आरोग्यदायी नागरिक हेच देशाच्या प्रगतीचं बळ असल्याचं, चवपेक्षा गुणवत्ता आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्याची गरज आहे, असा संदेश मुंडे यांनी दिलाय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आंजर्ले आडे मार्गावरील रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमुळे शाळेला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, अशी व्यथा शाळकरी मुलांनी मांडली आहे. त्यामुळे रस्त्याचं काम तात्काळ करण्याची मागणी जोर धरते. आम्ही आता शाळेत जात आहोत. आम्ही दापोलीतील अंजर्ले आडे रोडवर आहोत. त्या रोडला खूप खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांना आम्हाला रोज शाळेत जावं लागतं. भरपूर पाऊस असलं की इथे गुडघाभर पाणी भरतं. त्या पाण्यात आम्हाला शाळेत जावं लागतं. त्याच्यावर सरकारने काहीतरी लक्ष द्यावे ही विनंती. मी गौरी मादलेकर, कॅमेरामॅन शुभ्रा शिगवण, सैट. पुणे रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला ताम्हणी घाट अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. सध्या केवळ दुचाकी आणि कारसह अन्य हलक्या वाहनांना इथून ये जा करता येणार असून अवजड वाहतुकीला मात्र नो एंट्री करण्यात आली आहे. दरम्यान हलक्या वाहनांना ताम्हणी घाटामध्ये ताशी 20 किलोमीटर वेगमर्यादेचं बंधनही घालण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये ताम्हणी घाटाचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. जुलै महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हणी घाटात पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी दरडी कोसळलेल्या होत्या. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4च्या कुर्ला कॅम्प परिसरातील टी गेटर जीन्स कारखान्याची भिंत अचानक कोसळल्याची घटना रात्री घडली आहे. भिंतीवरती अतिदाब वाढल्यामुळे जीन्सचे रोल आणि त्याचा भार भिंतीवरती पडला. या अतिरिक्त वजनामुळे भिंत कोसळल्याचं प्राथमिक माहितीवरून समोर आलंय. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीन्सचे रोल साठवण्यात आलेले होते. हे रोल भिंतीलगत साठवण्यात आल्यामुळे भिंतीवरती मोठ्या प्रमाणात दाब निर्माण झाला आणि अचानक भिंतीचा भाग कोसळून जीन्सचे रोल देखील खाली पडले. घडलेली घटना त्यावेळी परिसरामध्ये कामगारांची वर्दळ होती. मात्र सुदैवानं भिंत कोसळताना कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठी जीवितहानी टळली. रात्रीपासून कामगारांकडून जीन्स रोल बाजूला करण्याचं काम सुरू आहे. बातमी आहे सोलापूरमधून. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरमवरून चर्चा झाली आहे. संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त जेन्झींसोबत सामूहिक राष्ट्रगानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत उपस्थितांनी वंदे मातरम गीताची काही श्लोकांचंच कडव्यांचंच सामूहिक गायन केलं. दिल्ली इथल्या काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरमच्या सादरीकरणावरून राजकीय वाद सुरू झाला आणि त्यानंतर सोलापुरातील प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमातील वंदे मातरमच्या सादरीकरणावरून देखील वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धाराशिवमध्ये हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत 12 तासात 10 लाखांहून अधिक देशी वृक्ष लागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलाय. सलग दुसऱ्या वर्षी वृक्ष लागवड करत या विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात आली. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गिनीज रेकॉर्ड वरून अनेक प्रश्न उपस्थित करत वन मोहीम सारख्या विषयावरून अभिनेता सयाजी शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्याचबरोबर मला जेवढी मतं पडली आहेत तेवढी झाडं लावणार असा संकल्प खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केल्याची क्लिप मी पाहिली होती. ती झाडं कुठे आहेत असा सवाल अभिनेते शिंदे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंचावरच केलाय. सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यानंतर व्यासपीठावरतीच ओमराजेंनी वृक्ष लागवडीचा पुरावाही दाखवला. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शिंदेंच्या टोलेबाजी आणि नेत्यांच्या उत्तरामुळे चांगलाच रंगला. ओमराजे निंबाळकरांच्या त्यांनी एकदा सांगितलं होतं आठवलं मला. ते एकदा म्हणाले ते 5 लाख निवडून मताने आलं, मी 5 लाख रोपं लावणार आहे. ही पेपरमध्ये बातमी बघून मी त्यांना भेटायला आलो होतो. लावली ते म्हणतात एकदा चेक करायला पाहिजे, असं का विश्वास नाही ठेवणार. म्हणजे कुठे लावले, कुणावर विश्वास ठेवला का दिली कुठेतरी आणि केली. एकदा चेक करू. ती जर चेक करायला नीट मिळाली तर आपण पण सांगू की असं काय सगळेच आमदार खासदार खोटं बोलतात असं नाही, खरे पण बोलणारे आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझंही नाव आहे.
तुम्ही प्रताप सरनाईकच्या नावाने सर्च करा, व गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाव आहे. तुम्ही म्हणाल कशाला आहे, तर प्रताप सरनाईकनी काही वर्षापूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव ह्याच्यासाठी कमवलं होतं की सर्वात जास्त मानवी मनोरे त्यांच्या संस्कृती विवाह प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्याला दहीहंडीच्या माध्यमातून नोंदले गेले होते. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यांचे संबंध ठेवायला लागतं. शेवटी असं असतं की एखादा दागिना आपण जेव्हा घालतो तेव्हा आजच्या तारखेला काही पॉलिटिशियन किंवा काही नेते किंवा काही लोकांचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याकडे ठेवणं पण एक दागिना झालं. आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून. भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीमध्ये पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिलाय. पहिल्या दिवशी टीम इंडियानं फक्त 2 विकेट्स गमावत 288 धावा केल्यात. यामध्ये यशस्वी जयस्वाल 32 धावा करत धावबाद झाला, तर KL राहुल क्रॅम्प्स येत असल्यामुळे 77 धावांवरती हर्ट होत त्यानं माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलंय. कर्णधार शुभमन गिल 16 धावा करत प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवरती झेलबाद झाला. देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावा करत खेळत आहे. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरेल. पुढची बातमी हॉकीच्या मैदानातून. 5 दशकांनंतर विश्वचषक स्पर्धक पदक जिंकण्याच्या निर्धारानं उतरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघानं शनिवारी शानदार सुरुवात केली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगनं केलेल्या 2 गोलच्या जोरावरती भारत ड गटातील पहिल्या सामन्यामध्ये वेल्सचा 3-1 असा पराभव केला. संजयनं 8व्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरती गोल करत भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि यानंतर सामनावीर ठरलेल्या हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरती गोल केला. वेल्सकडून एकमेव गोल सॅम वेल्श यानं 56व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरती केला. मात्र हा गोल वेल्सचा पराभव टाळण्यास पुरेसा ठरला नाही.